माजी आमदार जिशान सिद्दीकींचा 2 अनोळखी व्यक्तींकडून पाठलाग केला जात होता। 2 तरुण आज दिवसभर जिशान सिद्दीकींचा पाठलाग करत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या व्यक्तींची गाडी देखील ताब्यात घेतली आहे। पाठलाग करणाऱ्या तरुणांना वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। यापूर्वी अनेकदा जिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तींना पाठलाग केल्याची देखील माहिती आता समोर येते। बाबा सिद्दीकी यांना जो आहे त्यांचा खून करण्यात आलेला होता गोळ्या झाडून त्यांच्या वडिलांचा, आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकींना पोलिसांनी मोठी सुरक्षा देखील दिलेली आहे। आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव जोडले गेलेले आहेत। जी गाडी या संपूर्ण पाठलागादरम्यान वापरलेली होती तिथून आपले हे प्रतिनिधी मयुरेश जाधव जोडले गेलेले आहेत। मयुरेश, खरं म्हणजे जिशान सिद्दीकींचा या 2 व्यक्तींकडून पाठलाग केला जात होता, सध्या पोलीस त्यांची चौकशी करतायत, काय अधिक माहिती आहे? सचिन, नक्कीच आपण जर बघितलं माजी आमदार जिशान सिद्दीकी यांचे आज दिवसभरामध्ये कार्यक्रम होते अनेक भागामध्ये, आणि सकाळच्या सुमारास 2 अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत होते, कारण की दिवसभर त्यांच्या ऑफिस असेल त्या परिसरामध्ये देखील एका गाडीतून हे 2 अनोळखी व्यक्ती फिरत होते आणि त्यांचा पाठलाग करत होते। संपूर्ण जिशान सिद्दीकी यांची रेकी ह्या ठिकाणी करत होते आणि जिशान सिद्दीकी ज्या ज्या भागामध्ये जात होते त्या त्या भागामध्ये हे 2 व्यक्ती त्या ठिकाणी जात होते। मात्र ज्यावेळी कार्यकर्त्यांना संशय आला की हे 2 व्यक्ती आपला दिवसभर पाठलाग करतायत, त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि बांद्राच्या निर्मल पोलीस स्टेशनमध्ये आणलं। सध्या त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आले। आपण जर ही बघितली, ही जी गाडी आहे ही संशयास्पद आहे, पोलिसांना संशय आहे हीच ती गाडी असेल आणि ह्या गाडीतूनच ते 2 व्यक्ती फिरत होते असा संशय पोलिसांना, ती गाडी आता सध्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। सध्या चौकशी सुरू आहे, 2 जणांना ताब्यात घेतलं। ह्याआधी देखील आपण बघितलं तर जिशान सिद्दीकी यांच्या वेळी अनेक जे व्यक्ती आहेत ते पाठलाग करत होते आणि त्या संदर्भात तक्रार देखील जिशान सिद्दीकींनी दिली होती, कारण की काही गेल्या वर्षामध्येच जिशान सिद्दीकी यांचे वडील यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी सर्व नेत्यांशी भेट घेऊन आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांचं वाढीव पथक देखील मागवलं होतं। त्यानंतर त्यांच्या संरक्षणामध्ये वाढ करण्यात आली होती। मात्र आता हे 2 अनोळखी व्यक्ती कोण आहेत, हे कुठून आले, ह्याचा सध्या तपास पोलिसांकडून सुरू आहे। ही जर गाडी जर बघितली संशयास्पद आहे आणि आता पोलिसांनी जप्त केले। ह्या गाडीमध्ये कोणते धागेदोरे पोलिसांना सापडणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सचिन, खरं म्हणजे मयुरेश, आपल्याला माहिती आहे की जिशान सिद्दीकी यांचे वडील जे आहेत बाबा सिद्दीकी यांची गेल्या 1 वर्षापूर्वी जी आहे ती गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती आणि या बँड्रा परिसरामध्येच त्यांची हत्या करण्यात आली होती। त्यांच्या आधी देखील अशाच पद्धतीने रेकी जी आहे ती आरोपींकडून केली जात होती। बिश्नोई गँगच्या ते टार्गेटवर होते आणि त्यानंतर त्या जिशान सिद्दीकींचं देखील टार्गेटवर असल्याचे देखील त्यावेळेला पुरावे जे आहेत ते पोलिसांना मिळालेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना एक मोठी सुरक्षा कवच जे आहे किंवा सुरक्षा घेरा जो आहे तो जिशान सिद्दीकींना देण्यात आलाय। परंतु पोलीस सोबत असताना देखील अशा पद्धतीनं पाठलाग जर होत असेल तर यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। नक्कीच सचिन, आपण जर बघितलं की गेल्या वर्षात बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या झाली होती आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी यांना देखील धमकीचे कॉल येऊ लागले होते, त्यांना देखील मेसेज येऊ लागलेत आणि बिश्नोई गँग यांचा त्या ठिकाणी तो मेसेज होता आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी बांद्रा पोलीस असेल किंवा मयुरेश, या संपूर्ण माहितीसाठी, या संपूर्ण घटनेसंदर्भात अधिक माहिती आपल्याकडनं घेत राहू, परंतु तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।